माय किती सकाळी उठलं तरी जेवढ्या वेळ व्हायचा आहे थोडा वेळच होते बापा. असंच होते, काही केलं तरी लग्नाला चालतो म्हणे लवकर 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 तयारी करतो. शेवटी मी किती लवकर उठली तरी जे व्हायचा वेळ होतेच. माय कोमलले जरासा पदर बरोबर करून मग तुम्ही कोमल बाई कोमल इकडे हो बाई, जरासा पदर देऊ माय बरोबर करून. तुम्ही इकडेच येऊन जा, मी नाश्त्याचं करून राहिली. मी तिथे इथेच लावून देते, या किचन मध्ये नाश्ता करून घ्या. पदर लावणं झाला का? येतो आली व आली. बरं बोलावली बरं 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 करावं लागेल बापा. नाश्ते बरोबर करून घेतो, नाही तर अधिक बस चालली जाईन मायवली. आता लग्न असलं तर काही टेन्शन नाही वाटत, बाहेर गावी असलं तर भलंच टेन्शन असते. गावले जाण मग लगन थकून जाते, जीव वळत आहे म्हणून जाई लागते. तयारी आहे वाटते बापा, तयारीची धामधूम सुरू दिसून राहिली. स्वतःच्या वेळेस कसं असते, स्वतःचा नातेवाईकाच्या वेळेस अय्यर नेऊ का काय करू, सकाळीच तयारी करू का अर्ध्या रात्रीच तयारी करू बापा. बापा किचन मध्ये पाहतो काय सुरू आहे तर. ही कोमल मस्त दिसून राहिली ना. वेणी जमली ना, जुळा 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 जमला ना बाई. त्याचं भलं समजतं बुडीले, एवढी म्हातारी झाली मायची. जशी जवान झाल्यासारखी करते माई सासू. हो हो आई, खूप खूप छान झाला. जमला ना, जमला खूप छान. मी देत होती ना तुम्हाला करून. कोण दिलं तुम्हाला करून? घालता ना बाई, मला घालता येते ना. मी घालो ना पहिले तर घालता येते मला. हो पहिलेपासून नुसतं मटकातच मन राहायचं, काय नाही. मी काय म्हणतो कोमल, मी गोष्टी करत बसली बिचारे. मी काय म्हणतो दे ना मग लवकर पोहे, लवकर लवकर जा लागते ना बिचारे. अधिक ते येईन तर मग अधिक मला कलय करून ते मार मानावानं. दे लवकर पोहे बापा. ती फेरी झाली ना, एकदा येऊन गेली इथे. अधिक म्हणून झालंच नाही काय, असं कोणता मटका करतो. अधिक मलाच बोलून बापा दे लवकर. कोमल एक ग्लास देऊन दे ना, आता बसली म्हणून मी, नाही तर मॅच घेतलं असतं विचार. दे ना. हो नाही देतो ना, देतो. बसा तुम्ही आरामशीर खा तुम्ही. शिरकायचं बापा. आता लोक लोक खाणं हाय जाणं हाय. नाही ते बसली नसते तर हिनं घेतलंच असतं मोठं हातानं पाणी. कधी त्याने घेत हातानं पाणी. लोकांना राबवायचे धंदे आहे फक्त. आणि फक्त फ्लॅशा मारणं आहे. मटकाचं कसं समजते, ते कसं लक्षात राहते. लोक खाणार गेली नेहमी तर मार आरामशीर खाती. लग्न का शांती अधिक ह्या किचन मध्येच बसली, घुसरच करून राहिली खमाय. लग्न लागल्यावर चालशील बिचारे नावा का पुरती. चाल ना लवकर, घ्या ना लवकर बरोबर. असं एवढा वेळ करत असतं का माय? मी एकटी असते तर आतापर्यंत निघून गेली असती. व काय राहिलं हो, आता 2 घास खाल्ले का चालली तुमची बॅग आणेपर्यंत माय होऊन जाते. घेऊन या बॅग. झालं मायाला. घे ना नाश्ता कर ना, उलीसा करा नाश्ता. थापासाठी नाही पडत मी नाश्ता किस्त्याचा बापा. पहिलेच वेळ झाला आहे म्हटलं. मी काय म्हणतो माया नाश्ता केला आहे, तू कर. चल लवकर बापा. अधिक बस गेली तर मग अधिक 1-2 घंटे बसाने राहत. मग अईर घेतला काय? नाही तर मग तू घेशील मला सांगशील नाही, मग मला चांगलं वाटत नाही. तिथं बेकार वाटते ना. मग घेतला काय सांगून दे पहिलेच. बापा घेतला ना. गॅस लागते माझी चुलत बहीण वय. तिलेच घेऊन नाही तर मग कोणाला घेईन. मला हायच कोण मग दुसरं. घेतला म्या ते चाला म्हटलं. हे एकही नेऊन राहिल्या. स्वतःच्या वेळेस बरोबर समजते सगळं येईल. आपलं नाही समजत येईल. आपलं कसंच नाही समजत. देत होतो विषय घेऊ नको. तू जाय चाल लवकर. मग काही होय त्यात मला फसटच पडला असता. सांगितलं नसतं. चांगलं नाही वाटलं असतं त्या गेला असता मी उभी खुट्यासारखी. बरं झालं मी विचारलं. बरीच आहे हो तू, सांगितलंही नाही. ती म्हणजे बापा शांतीच आहे बापा. आपली किती बापा जुडान गिडा काही अण्णे निघून तशी म्हातारी होऊन राहिली तशी जास्त मटकून राहिली बापा. येतो चला मग जातो मी. लक्ष ठेव जा. येतो मी 5-6 वाजेपर्यंत. त्याली तर काय फरक पडते आम्हाला. राहिलीच पाहिजे. विश्वास नाही ना घर सोडाले मन नाही करत. माय सुना काय करते काय नाही, काय खाईन काय नाही असं वाटते. ताई तुम्ही बेफिक्र राहा. जा या मग लवकर. खोमल मेकअप तर कमीच केला हो सासूबाई ना. आणि ताई कमीच केलं मेकअप तर. ताई तुम्हाला माहित आहे काय, आईला फाउंडेशन लावते नाही तशी फाउंडेशन आहे ना. हो ना बिचारे, मी विचारच करून राहिली तर बुडी तर काही एवढी गोरी दिसत नाही बा. आज कोण अशी अलग अलग दिसून राहिली. मेकअप का मग त्या करून दिलं का फाउंडेशन त्या करून दिलं काय? मॅगीने दिलं बापा करून. पण का नाही मी खोलीत गेली होती आवाज द्यायला तर मला दिसते ना फाउंडेशन लावून राहिल्या होत्या. पप्पा म्हटलं मला वाटलं का आता आपल्याला लावून मागून बा म्हटलं. म्हातारा आहे कसं लावताही नाही. पण बाई आपल्याच मतानं लावता आलं बिचारे. फाउंडेशन आलं कुठून होता यायच्याविषयी. आता आलं लक्षात. मला वाटलं का त्या बच्चाचं फाउंडेशन असं. मग पोरीनं दिलं होय त्याच्या ननद बहीण आपल्या. काय ननद बाई मेकअपचं ननद बहिलीला येते ना. दिलं असं शिकवलं असं मायले असं लावायचं तसं बरोबर. बुड्डी तशीच करून राहिली ना माय. जुळान काय टाल बाई, काय नवीन करते बाई आपल्या इच्छी बुडी. हो ताई मला अधिक रूम मध्ये काय दिसलं तुम्हाला सांगू काय? मस्करा होता. असं काही स्वस्त वाला नव्हता. 1000 रुपयाला मस्करा होता ना माय तो. आणि मीच तर हब झाली बाई. आणि आपल्यापेक्षा 1000 रुपयाला मस्करा नाही आहे, बुडीपेक्षा 1000 रुपयाला मस्करा आहे म्हटलं. बाई म्हटलं किती बुडी मटकते बापा. आणि अशा डोळ्याला लावून राहिले होते. बाई आपल्याला लावता नाही येत ना तेवढं लावते. आणि आयलायनर काय स्वस्त वाला होतं काय? 1500 वाला आयलायनर होतं. आणि असं लावलं म्हटलं. तुमचं लक्ष आहे का त्याच्या इकडे काय? हो म्हणूनच दिशे बाई चांगले डोळे गी आज.
आज चांगली दिसे ना. मला दिसल्या जरशा कोरा, पण मी म्हटलं नाही. पण आता त्या सांगितलं म्हणून आलं माझ्या लक्षात. आता घरी आल्यावर अधिक पाहा लागन चांगलं. चांगलं पाहा लागन. आता काही मी एवढ्या त्याची चेहऱ्याकडे पाहिलं नाही. माझ्या ते जरा झाला आहे तर काय पाय तुम्ही. पण मला का नाही अशी माझी नजर पडली ना, वाटलं पण मला लावलं म्हणून आयलाइनर. आई तुम्ही होत्याच नाही, पाहिलंच नाही तुम्ही. किती वेळच्या उठल्या म्हटलं, खोलीत म्हटलं 2 तास झाले गेल्या म्हटलं आंघोळ करून. तर बघ तर साडी नेसल्या आणि ते मेकअपच केलं म्हटलं. 2 तास नवरीसारखं मेकअपले बाई वेळ लागला ना बाई. काय लावला हो मेकअपले वेळ म्हटलं ताई. पुन्हा आता स्वतः करते तर मेकअप. मार 2-2 घंटे मग आता मेकअप केलं म्हणतो तू. स्वतःला लागला ते वेळ. आपल्याला बातच म्हणते मायसनीले हे पाहिजे ते पाहिजे. नवऱ्याला हे घेऊन काय आपण काही आपल्या नवऱ्याला मागितलं घेऊन यायचंच पोट दुखते. आपल्याला आपला नवऱ्याने घेऊन देईन तर कोण दिन माय घेऊन. यायला यायची पोरगी देते. म्हणून यायला यायच्या नवऱ्याला मागायला लागत. त्याच्यात पोट दुखते. आपला नवरा घेऊन देते तर यायचं. हो त्याचं पोट दुखते ना. आपल्याला काही घेऊन दिलं, आपण कुठे गेलं स्टेशनरीत गेलं काही गेलं तर ताई. मागं आपण तर ब्लाऊज नाही टाकले होते काय. तेव्हा मला म्हणे काय बापा म्हणे त्यापाशी तर लय ब्लाऊज आहे म्हणे. काल टाका लागते म्हणे. रंगारंगाचे ब्लाऊज आहे म्हणे. आणि याच्यापाशी रंगारंगाचं आहे तर मग आता सर्व. आणि आपण म्हणतो का बातच आपल्याला बातच टुचकून बोलते म्हटलं. काय सांगतो कोमल, आपली चिबडी हिरची आपला हिरच करते ते बाई. ह्या गोष्टी काही सरत नाही. दुपारी करू लागल तर बुडी काही आहे नाही घरी. आणि आता म्हटलं बाबागी बाई आपल्याला स्वयंपाक करावं लागते, मला स्वयंपाक करावं लागते. त्यात नाश्ता गिस्ता झालाच म्हणा करून. मी पोहे खाऊन घेतो उलीचे, पोळ्या गिऱ्या करून घेतो. नमस्कार मैत्रीण. पाहिलं का मग आमच्या सासूबाई कशा मटक्या आहेत. तुमच्या आहे काय सासूबाई मटक्या. असं तर सांगा, नसन तर तेही सांगा कमेंट मध्ये. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून टाका बा लवकर. आणि आमचं चॅनल लय स्लो चालून राहिलं, जरा सपोर्ट करा बा. हेच विनंती. धन्यवाद. सासूबाई कशा आहे हे सांगायला विसरू नका.